कल्पना करा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि अचानक समोर एक तरुण दिसतो जो जिवंत आहे पण हलत नाही, डोळे उघडे आहेत पण शुद्धीत नाही, शरीर उभं आहे पण आत्मा हरवल्यासारखं. हे कोणत्याही हॉरर चित्रपटाचं दृश्य नाही, ही आजच्या वास्तवाची भीषण झलक आहे. जगभरात धुमाकूळ घालणारा एक घातक नशेचं औषध आता भारतात पोहोचल्याची भीती व्यक्त केली जाते, ज्याला म्हणतात झॉम्बी ड्रग. मित्रांनो, झॉम्बी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं एक भयानक चित्र. रक्ताने माखलेला चेहरा, विचित्र हालचाली करणारा व्यक्ती आणि समोरच्याच्या अंगावर धावून जाणारा एखादा जीव. सिनेमा, वेबसिरीज आणि सिरियल्समध्ये आपण हे अनेकदा पाहिलं आहे. पण अशी झॉम्बीसारखी वागणारी माणसं आता भारतातील रस्त्यावर दिसू लागल्याने चिंता वाढली. नेमकं हे ड्रग काय आहे? हे ड्रग लोकांना चालतं बोलतं प्रेत का बनवतं आणि भारतासाठी हा किती मोठा धोका आहे? या व्हिडिओत याबाबत सविस्तर माहिती पाहू. नमस्कार, मी बालाजी दुंपलवार. तुम्ही पाहताय विचारवर्तुळ. मंडळी, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर काही धक्कादायक खुलासे व्हायरल होत आहे. कुणी तरुण तासनतास एकाच जागी स्तब्ध उभा आहे, कुणी रस्त्यावर विचित्र हालचाली करत आहे, तर कुणी स्वतःच्या शरीरावर नियंत्रण गमावल्यासारखं दिसतोय. या अवस्थेमागे कारण असल्याचं सांगितलं जातंय झायलाजिन, ज्याला जगभरात झॉम्बी ड्रग म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीला असे व्हिडिओ बेंगळुरूमधून समोर आले. एक डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात तो अनेक तास एकाच ठिकाणी न हलता उभा असल्याचं दिसत होतं. त्यानंतर चंदीगड, बिहार आणि आता महाराष्ट्रातील भाईंदर परिसरातून अशाच प्रकारचे व्हिडिओ समोर आले. त्यामुळे भारतातील या धोकादायक ड्रगचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न पडतो, हे झायलाजिन नेमकं काय आहे? झायलाजिन हे मुळात माणसांसाठी बनवलेलं औषध नाही. हे प्राण्यांना भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे. घोडे, गायी किंवा मोठ्या प्राण्यांवर उपचार करताना त्यांना शांत ठेवण्यासाठी हे औषध दिलं जातं. पण याच औषधाचा गैरवापर करून त्याचा नशेसाठी वापर सुरू झाला आहे. जर एखाद्या माणसाने हे औषध घेतलं तर त्याची अवस्था अत्यंत गंभीर होऊ शकते. व्यक्तीचा मेंदूवरील ताबा सुटतो, शरीर निश्चल होतं. काही लोक तासनतास एकाच जागी वाकलेल्या अवस्थेत उभे राहतात. म्हणूनच याला झॉम्बी ड्रग असं नाव पडलं आहे. याहूनही भयानक गोष्ट म्हणजे याच्या अतिवापरामुळे शरीरावर खोल जखमा होतात, त्वचा सडायला सारखे लागते. काही वेळा संसर्ग इतका वाढतो की हातपाय कापण्याची वेळ येते. तस्कर हे ड्रग हेरोईन किंवा फेंटानिल सारख्या इतर अंमली पदार्थांमध्ये मिसळतात, कारण त्यामुळे नशेचा प्रभाव जास्त वेळ टिकतो आणि ग्राहक पुन्हा येतो, म्हणजे नफा वाढतो. पण याच लोभामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात. सामान्य ओव्हरडोसच्या वेळी नॅलॉक्सोन नावाचं औषध वापरलं जातं, पण झायलाजिनवर या औषधाचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे रुग्णाला वाचवणं अधिक कठीण होतं. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब अचानक कमी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, स्मृती कमी होणे, कोमात जाणे आणि मृत्यू होण्याचाही धोका असतो. भारतामध्ये काही शहरांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी आधीपासून वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच या नव्या झॉम्बी ड्रगचा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. मित्रांनो, नशा ही कधीच स्टाईल नसते, ती थेट विनाशाकडे नेणारी वाट असते. एका चुकीच्या सवयीमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे स्वतः सावध राहा आणि आपल्या कुटुंबालाही जागरूक करा. तुम्हाला काय वाटतं? भारतात या ड्रग्सवर कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओत दिलेली माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि विचारवर्तुळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.